खडतर परिस्थितीवर मात करून सीए मध्ये देशभरात टॉपर ठरलेल्या प्रेमा जयकुमारच्या जिद्दीची दखल घेत इंडियन बँकेने तिला मॅनेजरपदी रुजू होण्याची संधी दिली आहे। एका रिक्षावाल्याची मुलगी असलेल्या प्रेमाच्या जिद्दीची यशोगाथा साम टीव्हीने दाखवली होती। त्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला। प्रेमा जयकुमार एका रिक्षावाल्याची मुलगी, देशात सीए टॉपर। सीए होण्यासाठी तिनं केलेली मेहनत, तिच्या जिद्दीची कहाणी साम टीव्हीने दाखवली आणि प्रेमावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला। मालाडमध्ये एका छोट्या खोलीत राहणारी प्रेमा प्रकाश झोतात आली। अशात आता प्रेमाच्या बुद्धिमत्तेची दखल अनेकांनी घेतली आहे। तिला आपल्या कंपनीत नोकरी देण्याची ऑफर त्यांनी दिली आहे। इंडियन बँकेने तर तिला मॅनेजरपदी रुजू होण्याचं ऑफर लेटर दिलंय। इनको इंडियन बैंक के अंदर अपॉइंटमेंट दे दिया इन स्टेट बैंक स्केल 2 विद एन ऑप्शन टू इमीडिएटली ज्वाइन एंड नॉट ओनली दैट 28 इंसिडेंटली दिस कमिंग मंडे we are having some training program starting new batches starting in our image Chennai में image है हमारा training center है, वहाँ पर एक नया बैच शुरू हो रहा है and image on 28 will give the flight tickets and all। इंडियन बँकेत झालेला जंगी सत्कार आणि मोठ्या पदावरच्या नोकरीच्या ऑफरमुळे प्रेमा खुश झाली आहे। बहुत खुशी हो रही है एंड नो वर्ड्स टू एक्सप्रेस, इट्स माय लाइफ टाइम अचीवमेंट। बस 5 to 6 मंथ्स का पूरा स्टडीज़ में ही डिवोट किया टाइम। कुछ एन्जॉयमेंट नहीं, मूवीज़ नहीं, कुछ नहीं। एंड फैमिली में कुछ फंक्शंस भी होता तो हार्डली 1 or 2 आवर्स हम लोग स्पेंड कर पाए एंड उसके अलावा ओनली स्टडीज़ में हम लोग कॉन्सन्ट्रेट किए थे। तिच्या घरच्यांचा आनंदही गगनात मावेनासा झालाय। मुलीचं कौतुक करावं तेवढं कमी असं त्यांना वाटतंय। ये तो सपना लगेगा, आपने तो बहुत खुश हो गया, इतना पास किया बोले तो बहुत खुश हो गया। और इससे और क्या मांगता, बच्चा लोग इतना नाम कमा के देते और क्या मांगते। सीए टॉपर आलेल्या प्रेमाचं नशीब सध्या जोरावर आहे। तिला मुंबई आणि चेन्नईत नोकरी करण्याची संधी इंडियन बँकेनं उपलब्ध करून दिली आहे। परिस्थिती पुढे न झुकता मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवणारी प्रेमा इतरांसाठी आदर्श ठरली आहे। महेंद्र मोरे, साम टीव्ही, मुंबई। आता कहाणी एका महिलेची। चंद्रपूर सारख्या औद्योगिक शहरात कामगारांची संघटना उभी करून तिनं अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला। आपल्या धडाकेबाज कामगिरीनं या महिलेनं अख्ख्या कामगार विश्वात आपला ठसा उमटवलाय। ॲडव्होकेट हर्षल कुमार चिपळूणकर। हर्षल कुमार चिपळूणकर मूळच्या चिपळूणच्या, मात्र पुण्यात पतीसोबत स्थायिक झाल्या। समाजासाठी काहीतरी करावं हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता। शेवटी त्यांनी कामगार क्षेत्रात काम करायचं ठरवलं। यासाठी त्यांनी विधी शाखेत प्रवेश मिळवला, कायद्याचा सखोल अभ्यास केला। पुणे हे विकसित आणि जागरूक शहर आहे, त्यामुळं एखाद्या दूरवरच्या भागात जाऊन काम करावं असं त्यांनी ठरवलं आणि औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपास आलेल्या चंद्रपूरची निवड त्यांनी यासाठी केली। कामगारांच्या याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर महाराष्ट्र हा औद्योगिक जे राष्ट्र म्हणून प्रसिद्ध आहे की इथे मॅक्झिमम इंडस्ट्रीज आहेत। इंडस्ट्रीच्या माध्यमातून डेव्हलपमेंट्स या होत असतात, परंतु या डेव्हलपमेंट होत असताना जे कामगार आहेत त्या कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या या कुठेतरी अनुत्तरित राहताना मला दिसल्या आणि आपल्या प्रयत्नातून किंवा सोबतच्या असलेल्या लोकांच्या एकत्रितरित्या होणाऱ्या प्रयत्नातून ते प्रश्न सोडवावे असंच याच्यातून जाणवलं आणि म्हणून मी ह्या फील्डमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला। एका भाड्याच्या घरातून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। समाजासाठी उपयुक्त अशा 2 पुस्तकांचं लिखाणही त्यांनी केलंय। कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या महिलेच्या पाठीशी आज असंख्य कामगारांची एक चांगली फळी उभी आहे। मैडम का हमारे ऊपर बहुत ही एक एहसान रहा है कि उन्होंने अपना एक जो एक महिला होते हुए भी वहाँ पे उन्होंने कामगारों का इतना साथ दिया
और इससे पहले जब भी वहाँ पे हड़ताल हुई है या कोई कामगार बंद हुआ है हड़ताल में, तो सालों कोई ड्यूटी चढ़ नहीं पाया। लेकिन ऐसा पहली बार हुआ है कि इतना इनलीगल आंदोलन करने के बाद में भी मैडम ने 3 महीने के अंदर 28 में से 21 कामगारों को वापस काम पर चढ़ा दिए, यानी कम 75% 3 महीने में उन्होंने रिजल्ट दिया है, जो बहुत ही बड़ा एक सक्सेस है। इसलिए हम मैडम के साथ है। या सर्व कामगारांना घेऊन हर्षला यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मोठं अन्नत्याग आंदोलन उभारलं. ते यशस्वीही करून दाखवलं. आंदोलनात सुमारे 250 ते 300 महिला पुरुष कामगार सहभागी झाले. या आंदोलनामुळे कंत्राटी कामगारांना ओळखपत्र, भविष्य निर्वाह निधी, हक्काच्या सुट्या, सुटीकालीन वेतन, सुरक्षेची साधनं उद्योगांना द्यावी लागली. हे चिपळूणकर यांचं मोठं यश होतं. माझी इच्छा आहे की मॅक्झिमम विदर्भातले हे जे कामगारांचे प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त सोडवून त्यांना त्यांचा जो न्याय आहे, त्यांचे जे हक्क आहेत कायदेशीर, मग ते कायदेशीर म्हणजे संविधानात्मक असो किंवा जे लेबर ॲक्ट्स आहेत, लेबर लॉज आहेत त्याच्या अंतर्गत मिळालेले असो, या अधिकारांसाठी मला त्यांच्या भांडायचं आहे आणि त्यांना त्यांचे अधिकार मिळवून द्यायचे आहे. घरची परिस्थिती बेताची, तरीही तत्व जपत त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. हे कार्य करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही झालाय, पण तरीही ध्येयापासून विचलित न होता त्यांनी आपलं काम जोमानं सुरू ठेवलंय. त्याचवेळी घराकडे दुर्लक्ष होऊ नये याचीही काळजी एक महिला म्हणून त्या घेतात. वेळ मिळेल तेव्हा घराकडे, छोट्या मुलाकडे लक्ष देतात. त्यांच्या मदतीला पती कुमार आणि सासू सासरे सदैव तयार असतात. तिला सांगितलं आमचा सपोर्ट आहे तुला, आम्ही सांभाळू, एकदा बाहेर गेलीस की तू इकडची काळजी करू नको. आमचा पूर्ण सपोर्ट आहे. त्याचं कार्य बरं वाटतं, पण तिला सांगते समजून कर, नीट व्यवस्थित कर, म्हणजे त्रास होऊन देऊ नको, तुला जेवढं होईल तसं तू कर आणि काळजी घे आपली तुझी तू. कारण तुम्ही सकाळी जाता ते संध्याकाळी घरी येता, आम्हाला पण काळजी असते ना घरी. कुठलंही राजकीय पाठबळ नसताना केवळ कामगारांच्या हक्कासाठी लढा उभारणाऱ्या हर्षल कुमार यांच्याकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनरल कामगार संघाच्या विदर्भ लीगल सेलची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. असं मी जर एकटीने काम करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याच्यामध्ये मी पाहिजे तशी यशस्वी ठरले नसते. आणि पक्षाचं मला खूप पाठबळ मिळालं या सगळ्या कामामध्ये. जे काम मी फील्डवरती करते, कामगारांच्या सोबत त्यांच्या प्रश्नासाठी करते, त्यासाठी मला पक्षातर्फे जे बळ मिळतं आहे, या सगळ्या बळामुळे, या मिळालेल्या मदतीमुळे मी त्यांच्यासाठी आजपर्यंत जे पण काही काम करू शकले, त्याच्यात जे यशस्वी होऊ शकले, त्यासाठी पक्ष जास्त महत्त्वपूर्ण वाटला मला. कामगार क्षेत्रात कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या हर्षल कुमारची ही गरुड भरारी नक्कीच महिलांना एक नवी प्रकाशज्योत दाखवणारी आहे. काम करण्याची जी इच्छा जर प्रबळ असेल तर वय, त्याच्यानंतर त्यांचं स्त्री असो किंवा पुरुष असो, ह्या गोष्टी तिथे गौण ठरतात. काम करणं हे जास्त माझ्या दृष्टीने महत्त्वाचं वाटलं. मग ते स्त्री असून काम करणं किंवा पुरुष असून काम करणं हा नंतरचा प्रश्न झाला. कामगारांच्या समस्या मला तिथे महत्त्वाच्या वाटल्या. कॅमेरामॅन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर. मुलगी जन्माला आली की तिच्या आईवडिलांसोबतच नातेवाईकांनाही वंश कसा वाढणार, तिचं शिक्षण आणि लग्नासाठी पैसा कुठून आणायचा, असे एक ना अनेक प्रश्न पडतात. आणि या नकळतच या तान्हुलीचं येणं हे एक प्रकारे निराशाजनक ठरतं. यातूनच अनेक वेळा स्त्री भ्रूण हत्याही होतात. या सर्व परिस्थितीचा पुण्यातल्या डॉक्टर गणेश राख यांना त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांनी या तान्हुलींचं येणं सर्वांसाठी सुखद व्हावं यासाठी एक उपक्रम राबवला. जाणून घेऊयात त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाविषयी. डॉक्टर गणेश राख, हडपसर भागात त्यांचं मेडिकेअर नावाचं हॉस्पिटल आहे. राख यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि मेडिकेअर फाउंडेशन आणि मेडिकेअर हॉस्पिटल मार्फत काम सुरू केलं. वैद्यकीय कारकीर्द सुरू झाल्यानंतर राख यांच्या संवेदनशील मनाला अनेक अनुभव आले. मुलगी जन्माला आली म्हणून लेबर रूम मध्येच रडणारी आई, मुलगी झाली म्हणून बिल भरण्यावरून झालेली भांडणं राख यांनी पाहिली. या सर्व गोष्टी राख यांच्या मनाला आणि बुद्धीला न पटणाऱ्या होत्या. ज्यावेळेस पेशंट आम्ही हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होती, डिलिव्हरी झाल्यानंतर त्या आईचं लक्ष तिच्या वेदनापेक्षा तिला काय होतंय, मुलगा होतोय का मुलगी होती ह्याकडे असायचं. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस
बाळाचा जन्म होतो. मुलगा झालेला असला की आई खुश एकदम, वेदना सगळ्या विसरून जायचं. आणि मुलगी झालेली असली तर पहिली वाईट रिॲक्शन आईचीच आम्हाला दिसायची. कधी कधी आईनीच त्या मोठ्याने रडून त्या मुलीचं स्वागत केलं जायचं. डॉक्टरी पेशानं आपण ही परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी हातभार लावू शकतो असा विचार राख यांच्या मनात आला आणि त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. मुलगी जन्माला आली की डिलिव्हरीचं बिल पूर्णतः माफ करण्याचा राख यांचा हा निर्णय. अनेकांनी त्यांना या निर्णयावरून वेड्यात काढलं, पण राख आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ज्यावेळेस मी ह्या डिसिजनपर्यंत आलो किंवा मुलगी झाली तर मोफत डिलिव्हरी करायची, ह्यावेळेस घ्यायच्या त्याच्या आधी मी माझ्या सगळ्या स्टाफची, सगळ्या डॉक्टरांची मीटिंग घेतली. मला इथून पुढे आपण हॉस्पिटलमध्ये मुलगी झाल्यानंतर पूर्णपणे मोफत करू. तर सुरुवातीला सर्वांना हेच भीती वाटते किंवा सगळ्या जर डिलिव्हरी मोफत करायला लागली हे तर आपलं हॉस्पिटल काय ह्याला बंद करायचं आहे का. आणि तर मग त्यांना मला हॉस्पिटलची माझी क्वालिटी मेंटेन करायची होती, त्यामुळे मला चांगल्या लोकांची गरज होती. मी त्यांना सांगितलं की बाबा मी तुमचे सगळे चार्जेस मुलगा झाल्यावर जेवढे असतात तेवढे तुमचे पेड करेन. हा डिसिजन माझा आहे, हा मला घ्यायचा आहे. राख यांच्या हॉस्पिटलमध्ये 136 मुलींचा जन्म झालाय आणि ते स्वतःच्या निर्णयावर समाधानी आहेत. आता राख यांच्या या हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली की आनंद साजरा होतानाचा जल्लोष दिसतो. जे आपल्या घरी आलेला अनोळखी पाहुण्याचं आपण स्वागत करतो, तर आपण पोटच्या गोळ्याचं इतक्या वाईट पद्धतीने स्वागत नका करू मुलगी झाल्यानंतर. कारण आपण अशा पद्धतीने तिचं वाईट पद्धतीने स्वागत करतो की तिला तो त्रास तिच्या अख्ख्या आयुष्यभर तिला होतो. डॉक्टरांची ही कल्पना ऐकल्यानंतरही रुग्णाच्या नातेवाईकांना मुलीचं स्वागत करताना कठीण जातं, पण राख स्वतः त्यांना मुलींचं महत्त्व समजावून सांगतात. आता आम्हाला तसं काही माहिती नव्हतं, आम्हाला मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे, पण आम्ही म्हणजे इथं ट्रीटमेंट घेतली आणि आम्हाला माहिती होतं डॉक्टरांचं ना की मुलगी झाली तर म्हणजे तिचं साजरं करतात, म्हणून आम्ही मग मुलगी झाली आम्हाला खूप आनंद झाला. म्हणजे डॉक्टर राख यांनी हा आपला स्तुत्य उपक्रम त्यांच्या हॉस्पिटलपुरताच मर्यादित न ठेवता ते शहरांबरोबरच खेड्यापाड्यांमध्येही स्त्री भ्रूण हत्या करू नका, महिलांना समाजात सन्मानानं वागवा असा संदेश देत फिरतात. डॉक्टर राख यांनी स्वतःपासून एका विधायक कामाला सुरुवात केली. त्यांच्यापासून इतरही डॉक्टरांनी प्रेरणा घेतली तर मुलीच्या जन्माकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन निश्चितच बदलू शकतो. कॅमेरामन किरण काजळेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे. समाजातील अशा इतरही प्रकाश ज्योतींची माहिती तुम्हाला असेल तर आम्हाला नक्की कळवा. SMS करा 58558 या क्रमांकावर. अशा विधायकतेला साम टीव्ही ठरणार हक्काचं व्यासपीठ यासाठी टाईप करा साम आणि स्पेस देऊन तुमचा मेसेज पाठवा 58558 या क्रमांकावर.